राज्याची लोकसंख्या 12 कोटींच्या घरात पोहोचली आहे. देशात सर्वाधिक कर हा महाराष्ट्रातून जातो. त्यामुळे मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात याच राज्यातील जनतेच्या माफक अपेक्षा. मात्र सत्ता काबीज करण्यासाठी निवडणुकीत घोषणा, आश्वासने देण्यात राजकारणी धन्यता मानतात. राज्याची तिजोरी आर्थिक भार पेलवणार का? घोषणांची अंमलबजावणी करण्याइतका तिजोरीत पैसा आहे का? याचा विचार सत्तेत असलेल्या प्रत्येक पक्षानं करणं काळाची गरज बनली आहे. पण असं करताना कोणीही दिसत नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते. मात्र जनतेचा सेवक म्हणून लोकप्रतिनिधींनी जबाबदारी पार पाडताना राज्याची आर्थिक कोंडी तर होणार नाही ना, याचा विचार करणं देखील तितकंच गरजेचं आहे. पण दुर्दैवाने असं कोणीही करताना दिसत नाही. आता या घोषणा आणि राज्याचा यावर होणारा आर्थिक परिणाम सविस्तरपणे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषणा करण्यात आली आणि निवडणुका जाहीर होण्याआधी या योजनेची अंमलबजावणी देखील झाली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झाले. मात्र विधानसभा निवडणुकीत 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देणार असं आश्वासन महायुती राज्यातील लाडक्या बहिणींना दिलं होतं. मात्र राज्याची आर्थिक स्थिती खालावल्याने 1500 रुपये लाडक्या बहिणींना देणे महायुतीसाठी डोईजड होऊ लागलं. महायुती सरकारने निवडणुकीत योजनांची घोषणा केली, मात्र घोषणांची अंमलबजावणी करणं हाताबाहेर जात आहे. हे यंदाच्या अर्थसंकल्पातून आपल्याला दिसून आलं आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं अवघड होत असताना घोषणांची पुढील 5 वर्ष अंमलबजावणी होईल की नाही याची शाश्वती दस्तूर खुद्द महायुतीला देखील नाही. त्यात आता दिवसेंदिवस कर्जाचा वाढता बोजा म्हणजे राज्य सरकार आर्थिक संकटात आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली त्यावेळी अर्थतज्ञांनी राज्य सरकारच्या तिजोरीवर भार पडणार असे संकेत दिले होते. मात्र खुर्चीच्या लालसेपोटी अर्थतज्ञांच्या सूचक इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं. असो, राजकारणात सगळं काही आलबेल असं बोललं जातं. सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं, मात्र पैशांचं सोंग आणणं अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे भविष्यात राज्याची आर्थिक गडी बसवण्यासाठी राज्यकर्त्यांनी योजनांची घोषणा करण्याआधी राज्यातील तिजोरीची काय स्थिती आहे याकडे पाहणं गरजेचं आहे. आर्थिक स्थिती सुधारते तोपर्यंत तरी काहीशा योजनांची घोषणा न केलेलीच बरी. जनतेच्या मूलभूत सुविधांवर खर्चाची पूर्तता केल्यास नक्कीच महाराष्ट्राला चालना मिळेल, यात दुमत कुठलंही नाही. त्यामुळे दूरदृष्टी ठेवून राज्यकर्त्यांनी घोषणा केली तर ती खर्चाचा ताळमेळ राखणे शक्य होईल. अन्यथा खुर्चीसाठी घोषणा करण्याची आणि घोषणांची अंमलबजावणी करताना हात आखडता घेणे याचा अर्थ राज्य आर्थिक संकटात झोकलं जात आहे असंच म्हणावं लागणार आहे. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यावर प्रत्येक कुटुंब प्रमुख नियोजनबद्ध घराची स्थिती हाताळतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत काटकसर हा पर्याय निवडतो. निवडणुकीत कुठलाच मतदार राजा घर बसल्या पैसे द्या अशी मागणी करत नाही. मात्र खुर्चीसाठी काही पण असा राज्यकर्त्यांचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे 20% राजकारण तर 80% समाजकारण याला राजकारण्यांकडून हरताळ फारसा दिला जात नाही. जनतेसाठी काय पण अशी ओरड करणाऱ्या राजकीय पक्षांनी राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे का याचा आढावा घेत पुढील घोषणा निर्णय घ्यावेत. अन्यथा महाराष्ट्राची आर्थिक कोंडे वाढेल आणि याला सर्वश्री राज्यकर्ते जबाबदार असतील. परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होतीये ही चांगली बाब आहे. 9 महिन्यात 1,39,434 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. महाराष्ट्र आता थांबणार नाही हे या सरकारचं घोषवाक्य आहे. महाराष्ट्र थांबायला नकोच आहे, मात्र तो थांबू नये यासाठी या सगळ्या समस्यावर उपचारांचा उतारा असणं गरजेचं आहे. नाहीतर केवळ मोठ्या घोषणा करून जनतेची फसवणूक करण्याला काहीच अर्थ नाही. निवडणुकीपूर्वी 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्याने सांगत होते. मात्र यंदाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर ना शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली ना लाडक्या बहिणींचे पैसे वाढवून दिले. लाडक्या बहिणींच्या मुद्द्यावरून विरोधक टीका करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की निवडणुकीपूर्वी कोणत्याही पक्षाने आश्वासने दिलेले असतात ती सरकारच्या 5 वर्षाच्या काळासाठी असतात. त्यामुळे आम्ही ती पूर्ण करूच असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य हे योग्यही आहे, पण ज्या लाडक्या बहिणींनी तुम्हाला अपेक्षापेक्षा जास्त डोक्यावर घेतलं ते या अर्थसंकल्पावर डोळे लावून बसले होते, याची त्यांना भुरळ पडली आहे का, असा मोठा प्रश्न उपस्थित होतो. या अर्थसंकल्पात निदान शेतकऱ्यांना तरी दिलासा दिला असता तर जनतेनं महायुतीचे आभार मानले असते. पण आर्थिक बोजा इतका झालाय की ते सध्या तरी करणं शक्य नाही. त्यामुळं कोणत्याही पक्षाने यापुढे आश्वासने दिली तर ती जनतेने पडताळून पाहूनच आपला निर्णय घेतला पाहिजे. आता या माहितीबद्दल तुमचे काय मते आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.